भवतु निश्चय दार्ढ्यादूर्ध्वं शास्त्ररक्षणम् अन्यथा पातित्य शंकया। जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। विश्वमाऊली श्री ज्ञानोबरायांच्या कृपेने, पांडुरंगाच्या कृपेने, संत महापुरुषांच्या आशीर्वादाने आपण चातुर्मास्याच्या या परमपावन पर्वामध्ये भक्तिशास्त्रातील एक शिरोमणी ग्रंथ श्री नारद भक्तिसूत्र या ग्रंथाचं चिंतन करण्यासाठी प्रवृत्त झालोत। आपल्या जीवनातील हे परम भाग्य आहे। प्रस्तुत विषय असा सुरू आहे, भक्तीचे 3 लक्षणं आतापर्यंत महर्षी श्री नारदांनी केलेले आहेत। पहिलं अन्वयी लक्षण आहे सात्वस्मिन परम प्रेम रूपा। विधानात्मक लक्षण आहे की परमात्म्याच्या विषयी परम प्रेम असणं म्हणजे भक्ती। दुसरं स्वरूप लक्षण सांगितलं अमृत स्वरूपाचं। तिसरं व्यतिरेकी लक्षण सांगितलं सा न कामयमाना। भक्तीमध्ये कामना असू शकत नाही, तीच खरी भक्ती असते। का कामना नसते तर निरोध रूपत्वात। मग निरोध म्हणजे काय, त्या संबंधी एक बरीचशी सूत्र या ठिकाणी सांगितली। निरोध याची 2 पद्धतीने व्याख्या केली आणि काल आपण असं चिंतन केलं की अनन्यता आणि तद विरोधेषु उदासीनता म्हणजे काय। अन्य आश्रयाचा त्याग करणं ही अनन्यता, आणि लोकांमध्ये किंवा वेद पुराणांमध्ये शास्त्रामध्ये परमात्म्याला भक्तीला अनुकूल असंच आचरण करणं, याला म्हटलं जातं तद विरोधेषु उदासीनता। हेच उदासीन राहणं आहे। आपल्या भक्तीला अनुकूल कर्म करीत राहणं, जग काय म्हणत आहे इकडे दुर्लक्ष करणं, त्यांच्याशी वादविवादही न करणं, यालाच म्हटलं जातं तद विरोधीषु उदासीनता। याचा आपण काल अनेक दृष्टांतांनी चिंतन केलंय। आज असा प्रश्न निर्माण झाला की वेदामधूनही भक्ती आणि परमात्म्याला प्राप्तीला अनुकूल असणारं तेवढंच कर्म किंवा तेवढेच नियम आपण पालन करायचे, बाकी संपूर्ण वेदाची शास्त्राची गरज नाही, असं मागच्या सूत्रामध्ये म्हटलेलं आहे। मग शास्त्राचं संरक्षण कसं होणार, या ज्ञान परंपरेचं भक्ती परंपरेचं संरक्षण कसं होणार। मग वेदशास्त्रांची गरज नाही का? भक्ताने मग कधी वेदशास्त्राचं अध्ययन करायचंच नसतं का? किंवा वेदातील संपूर्ण जे कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड, कांडत्रयाचं निरूपण करणाऱ्या संपूर्ण वेदाचं परिपालन आणि त्याचे संपूर्ण नियम भक्ताने आपल्या जीवनात आणायचे नसतातच का, अशी आशंका झाली असता या 12व्या सूत्रामध्ये त्याचं उत्तर भक्तिशास्त्राच्या अनुषंगाने नारद महर्षी देत आहेत की भवतु निश्चय दार्ढ्यात ऊर्ध्वं शास्त्ररक्षणम्। भवतु म्हणजे होवो, काय होवो? शास्त्ररक्षणम् भवतु, शास्त्राचं रक्षणही होवो, म्हणजे होत असेल तर होवो। भवतु हा जो शब्द या ठिकाणी दिला, हे जे क्रियापद दिलंय, स्वामीजींनी अखंडानंदजींनी असं चिंतन केलंय की भवतु म्हणजे होवो, अर्थात झालं तर ठीकच आहे असा अर्थ केला। झालंच पाहिजे असा आग्रह व्यक्त केला नाही। शास्त्राचंही रक्षण भक्ताकडून झालंच पाहिजे असा आग्रह नाही। होत असेल तर काही अडचण नाही, चांगलीच गोष्ट आहे, पण शास्त्राचं संरक्षण भक्ताकडून झालंच पाहिजे असं आग्रहाने, एवकाराने, चकाराने मात्र या ठिकाणी सांगत नाहीत। म्हणून भवतु हे जे क्रियापद आहे, हा जो शब्द आहे तो किंचित उपेक्षापूर्वक योजलेला आहे, असं चिंतन महापुरुषांनी केलेलं आहे। भवतु होत असेल तर होऊ द्या, काय शास्त्राचं रक्षण भक्ताकडून होत असेल तर होऊ द्या, पण कधी हे शास्त्र संरक्षण कधी व्हावं? उत्तर दिलंय निश्चय दार्ढ्यात ऊर्ध्वम।
भगवंताच्या विषयी माझ्या अंतःकरणामध्ये दृढ भक्ती निर्माण झालेली आहे असा दृढ निश्चय झाल्याच्या नंतर मग शास्त्राचं संरक्षण त्या भक्ताकडून होत असेल तर होऊ द्या, असा याचा अर्थ आहे. निश्चय दार्ढ्यात ऊर्ध्वम, नंतर अंतःकरणामध्ये आता माझ्या परम प्रेम निर्माण झालंय, अमृत स्वरूपा भक्ती प्रकट झालेली आहे. सा न कामयमाना, कोणत्याही प्रकारची कामना माझ्या अंतःकरणामध्ये आता राहिली नाही, अशी भक्ती प्रकट झालेली आहे. आणि अशा भक्तीचा पक्का दृढ निश्चय झालाय असं जेव्हा भक्ताला वाटतं किंवा असं प्रेम त्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये दृढ बळकट होतं, मग त्यानंतर त्या निश्चयाच्या नंतर त्या भक्ताकडून जर शास्त्राचं संरक्षण होत असेल तर होऊ द्या. पूर्ण कर्मकांड, उपासनाकांड, ज्ञानकांड या संपूर्ण तिन्ही कांडांचं परिपालन त्याच्याकडून होत असेल तर होऊ द्या, काही अडचण नाही. मात्र या सूत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचा शब्द आहे तो म्हणजे निश्चय दार्ढ्यात ऊर्ध्वम, भक्तीचा दृढ निश्चय झाल्याच्या नंतर. आणि जर निश्चय झाला नसेल, अजून पूर्ण भक्ती अंतःकरणामध्ये प्रकट झाली नाही, पूर्ण प्रेम परम प्रेम अंतःकरणामध्ये अजून प्रकट झालं नाही, सिद्ध झालं नाही, प्राप्त झालं नाही, थोडी भक्ती करतोय, थोडा संसार करतोय, काही प्रेम परमात्म्याच्या विषयी वाटायला लागलंय पण थोडंसं आणखी संसारातही प्रेम आहे, असं अपूर्ण प्रेम जर असेल, अपूर्ण भक्ती असेल, परिपूर्ण भक्ती नसेल, दृढ निश्चय नसेल, निश्चय कधी कधी ढळत असेल, तर अशा अवस्थेमध्ये भक्ती करणाऱ्या त्या साधकाने शास्त्राचं संरक्षण करीत बसू नये. मग मी शास्त्राची सगळी नियम, विधी, निषेध परिपालन केले पाहिजे असं त्याला वाटू नये. कर्मकांडाचं त्यानं पालन करण्याची गरज नाही, त्यानं भक्ती साधनाच करावे, त्यानं आपला मार्ग सोडू नये. आणि तरी सुद्धा जर नाही शास्त्र सांगतं त्यामुळे मला स्नान, संध्या, वंदन, पूजा, अर्चा, अग्निहोत्रादी कर्म, त्या प्रकारचे यज्ञ, याग, अग्निहोत्रम जोहियात, अहरहम संध्याम उपासित, हे जे काही शास्त्रानं विधी केल्यात, या संपूर्ण विधींचं, निषेधांचं पालन त्यानं करीत बसू नये. हे अशा पद्धतीने शास्त्राचं संरक्षण करण्याचा प्रयत्न त्या भक्ताने करायचा नाही की ज्या भक्ताच्या अंतःकरणामध्ये अजून परिपूर्ण प्रेम निर्माण झालं नाही. थोडंफार प्रेम असेल तर त्यानं प्रेम मार्गावरच राहावं, भक्ती मार्गावरच राहावं. कारण असं म्हटलंय महापुरुषांनी की प्रत्येकाचा मार्ग आहे. जो भक्ती मार्गाने गेला त्यानं परिपूर्ण भक्ती सिद्ध होईपर्यंत त्याच मार्गावर राहायचं, पुन्हा कर्मयोगाच्या मार्गावर जायचं नाही. कर्मयोगाच्या मार्गाने जो जातोय त्यानं त्याच्याच मार्गावर, त्या कर्मयोगावरच त्यानं निष्ठा ठेवायची. त्यानं पुन्हा भक्ती मार्गावर किंवा ज्ञान मार्गावर आरूढ व्हायचं नाही. जो ज्ञानाच्या मार्गाने जातोय त्यानं ज्ञान मार्गावरच निष्ठा ठेवायची, भक्ती किंवा कर्माच्या मार्गाने जायचं नाही. जो ज्या मार्गावर आरूढ आहे त्याने त्याच मार्गावर निष्ठा ठेवावी. कर्मनिष्ठा, भक्तिनिष्ठा, ज्ञाननिष्ठा म्हणतात. त्याच निष्ठेने चाललं पाहिजे. नाहीतर मग काय होतं, अजून भक्ती पूर्ण अंतःकरणात प्रकट झाली नाही, दृढ निश्चय झाला नाही आणि शास्त्राचंही पूर्ण विधी निषेधाचं पालन करायला लागला, कर्मयोगाचंही अनुष्ठान करायला लागला, यज्ञयागही करायला लागला, कधी कधी श्रवण, मनन, निधिध्यासन अशा पद्धतीने ज्ञानमार्गाकडे जायला लागला. असा जर अपूर्ण भक्ती करणारा भक्त असेल तर त्या साधक भक्ताने मात्र शास्त्राचं संरक्षण करीत बसायचं नाही. अन्यथा नाहीतर मग पुढचं सूत्र सांगतं पातित्य शंकया, तुम्ही पतित होण्याची शंका आहे, शक्यता आहे, तुम्हाला भय आहे, तुम्ही अजून पतित होऊ शकता. इथं पतित होणं म्हणजे काय, महापुरुषांनी याचा अर्थ केलेला आहे. पतित होणं म्हणजे याचं अधःपतन फारच होतं असा अर्थ नाही, तर भक्ती मार्गावरून च्युत होणं हेच पतन आहे. जो भक्ती मार्गस्थ आहे, भक्त आहे, त्यानं त्याच्या मार्गावरून जाणं हेच त्याचं पतन आहे. भक्ती सुटणं, नामचिंतन सुटणं, परमात्म्याला विसरणं हेच पतन आहे. विसरली तया थोर झाली हानी असं म्हटलंय. परमात्म्याला तो विसरतो, मग दुसऱ्या मार्गावर गेला, कर्म करीत बसला. त्यामुळं मग
भक्ती मार्गस्थ साधक भक्ती मार्ग सोडून कर्मयोगादिकांच्या अन्य साधनांकडे जर गेला, की जे मार्ग वेदाने सांगितले त्याही मार्गाकडे जरी गेला, पण हा भक्ती मार्गस्थ आहे ना, मग तिकडे जायची गरज नाही याला. आणि जर गेला तर मग तो पतित होतो म्हणजे स्वतःच्या मार्गावरून पतित झाला. असं याचं चिंतन महापुरुषांनी केलंय. आणि जो मग आपल्या मार्गावरून च्युत झाला, पडला, खाली गेला, त्याला दुसराही मार्ग वर आणू शकत नसतो. म्हणून एकाच मार्गावर, एकाच साधनावर आपली नितांत निष्ठा असली पाहिजे, असं याचं चिंतन आहे. 2 सूत्रांचा एकंदरीत अर्थ असा होतो की भक्ती प्रेमाचा दृढ निश्चय झाल्याच्या नंतर शास्त्राचं संरक्षण होत असेल तर त्याच्याकडून होऊ द्या, पण दृढ निश्चय झाला नसेल तर पूर्व कालामध्ये मात्र त्याने शास्त्राचं संरक्षण अर्थात शास्त्राच्या सर्व आज्ञांचं परिपालन करीत बसू नये, अन्यथा पातित्य शंकया, तो त्याच्या साधनावरून पतित होऊ शकतो आणि हे भय त्याला प्राप्त होऊ शकतं, असा याचा अर्थ आहे. जर कोणी भक्तिशास्त्रातील आचार्य असतील, श्री रामानुजाचार्य, निंबार्काचार्य, शंकराचार्य, ज्ञानोबाराय, तुकोबाराय, असे जे भक्ती संप्रदायाचे जे आचार्य आहेत, त्यांच्यासाठी असं म्हटलंय की त्यांना भक्तिप्रेमाचा निश्चय तर झालेलाच आहे, पक्का निश्चय झालाय की देवा आता बस, तूच मला आवडतोस, तुझ्याशिवाय मला काही आवडत नाही. आणि हे शपथपूर्वक भक्त सांगतो. तुझी आन वाही नगा देवराया, बहु आवडसी जीवापासूनिया, याला म्हणायचं निश्चय दार्ढ्यात ऊर्ध्वम. देवा तुझी शपथ घेऊन सांगतो, माझ्या जीवापेक्षा तू मला जास्त आवडतोस, हा निश्चय आहे. आमचं मन इंद्रिय देवा आता कधीही तुझ्या चिंतनाशिवाय राहूच शकत नाहीत. रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे, अंगामध्ये हे दैवत खेळायला लागलं, असा दृढ निश्चय जेव्हा भक्तीचा होतो, मग त्या आचार्यांनी, त्या महापुरुषांनी शास्त्राचं संरक्षण केलं तरी काही अडचण नाही, मग उलट चांगली गोष्ट आहे, सोन्याला सुगंध आहे. परमात्मा म्हणतात, यद्यदाचरती श्रेष्ठस्तत्तदेवे तरो जनः स यत् प्रमाणं कुरुते लोकस्तदनुवर्तते. लोक कसे असतात, अज्ञानी लोक हे अनुवर्तनशील असतात, कोणाचं तरी बघून करतात. उदाहरण दिलंय लहान मुलांचं. लहान मुलं कशी असतात, अनुवर्तनशील असतात, कोणाकडे तरी बघून त्याच प्रकारचं ते करायला लागतात. आपलं जेवण केलेलं बघून लहान मूल तसंच जेवण करायला बघतं, आपलं चाललेलं बघून, आपलं बोललेलं बघून तसंच बोलायला बघतं. लहान मुलं हे अनुकरणशील असतात, कोणाचं तरी अनुकरण करत असतात. तसं लहान मुलं म्हणजे संपूर्ण समाज हा अज्ञानी आहे, आणि अज्ञानी अशा लोकांना सन्मार्गाला लावण्यासाठी महापुरुषांनी, जे भक्तीचे ज्ञानाचे आचार्य आहेत, महापुरुष आहेत, त्यांनी काय केलं पाहिजे, योग्य मार्गाने चाललं पाहिजे. मग त्यांच्या पावलावर पाऊल टाकून मागून समाज येत असतो. तयाची आचरती पाऊले, पाऊनी सात्विक श्रद्धा चाले, तवतीची फळ ठेविले ऐसे लाहे, ज्ञानोबाराय म्हणतात. येथ वडील जे जे करीती, तया नाम धर्म ठेविते, एरतेची अनुष्ठिते सामान्य सकळ. म्हणून माऊली म्हणतात, देखे प्राप्तार्थ झाले, जे निष्कामता पावले, तयाही कर्तव्यासे उरले लोका लागी. प्राप्तार्थ झाले, निष्कामता पावले, याला म्हणायचं निश्चय दार्ढ्यात ऊर्ध्वम. आणि मग तयाही कर्तव्यासे उरले लोका लागी, भवतु शास्त्र रक्षणम, असा याचा अर्थ आहे. तुका म्हणे, आता उरलो उपकारा पुरता, याला म्हणायचं निश्चय दार्ढ्यात ऊर्ध्वम शास्त्र रक्षणम. रवींद्रनाथ ठाकूर, रवींद्रनाथ टागोरांनी त्यांच्या पुस्तकामध्ये कथा लिहिलेली आहे. त्यांनी असं लिहिलंय की 2 भाऊ होते, एक मोठा एक लहान आहे. आई वडील वारले, मोठा भाऊ व्यसनी झाला,
सिगारेट प्यायला लागला. एवढंच नाही तर दारू पण प्यायला लागला. अत्यंत व्यसनी झाला. पत्ते खेळायला लागला. बोलायला कोणी नाही. आई वडील तर मृत्यूला प्राप्त झालेले आहेत. घरी सांगायला कोणी नाही. मोठा भाऊ असा व्यसनी बनला. कालांतराने असं झालं की त्याचा जो लहान भाऊ होता तोही सिगरेट प्यायला लागला. मोठ्या भावानं एक दिवस बघितलं की माझ्याप्रमाणेच हा लहान भाऊ पण काय करायला लागलाय, सिगरेट प्यायला लागलाय. मग त्या लहान भावाला रागावला. आजपासून सिगरेट प्यायची नाही. रागावला. झालं असं की तो जो लहान भाऊ होता तो मोठ्या भावाच्या समोर सिगरेट पिण्याच्या ऐवजी लांब जाऊन लपून छपून सिगरेट प्यायला लागला. मोठ्या भावाला ही गोष्ट कळाली की आता हा लपून सिगरेट पितोय. त्याच्या ध्यानात आलं की हा मी सांगूनही का ऐकत नाही. ध्यानात आलं अरे मीच पितोय स्वतः, मग हा माझं कसं ऐकेल. ध्यानात आलं आणि मग त्याने स्वतः सिगरेट पिणं सोडलं, दारू पिणं सोडलं, पत्ते खेळणं सोडलं. सगळी व्यसनं त्यानं स्वतः सोडली. आता छोट्या भावाला सांगायची सुद्धा गरज पडली नाही. त्यानं आपोआप सोडलं सगळं. म्हणून बरेच उपदेश असे असतात की ते सांगून पुढचं ऐकत नाही, स्वतः करून दाखवावं लागतं. तैसे संत जगी क्रिया करुनी दाविते अंगी, अर्भकाचे साठी पंते हाती धरिली पाठी. तैसे संत जगी बाळकाचे चाली माता जाणूनी पाऊल घाली. तैसे संत जगी तुका म्हणे नाव जनासाठी उदकी ठाव. तैसे संत जगी जशी आई त्या बालकाच्या पावलावर पाऊल टाकून बाळकासारखे चालते, ज्याप्रमाणे शिक्षक त्या बाळकाचा हात आपल्या हातात घेऊन उजळणी काढतो, बाराखड्या काढतो, अक्षर काढतो आणि ते नाव ज्याप्रमाणे पाण्यावर स्वतः तरते इतरांनाही तारून नेत असते, त्याप्रमाणे संत स्वतः परमार्थ करतात आणि स्वतः कृतीतून जगाला परमार्थ असा करावा लागतो हे उपदेश करून सांगतात. करुणी दाविती याला म्हटलं जातं. म्हणून संतांनी, भक्तांनी, महापुरुषांनी, आचार्यांनी या संप्रदायाचं उत्तरदायित्व ज्यांच्याकडे आहे ते कीर्तनकार, महाराज, प्रवचनकार, अभ्यासक, विद्वान, शिकलेले हे सगळे यांच्याकडे संप्रदायाचं उत्तरदायित्व आहे. आणि त्यामुळे यांनी त्या भक्तीचा, ज्ञानाचा दृढ निश्चय झाल्याच्या नंतर सुद्धा शास्त्राच्या मर्यादेचं पालन केलं पाहिजे. शास्त्रानुसार जीवन जगलं पाहिजे. स्वतः परमार्थ करून जगाला दाखवला पाहिजे. तुका म्हणे करुणी दावी त्याचे पाय माझे जीवी. याला म्हणायचं भवतु निश्चय दार्ढ्यात ऊर्ध्वम शास्त्र रक्षणम. अगोदर जर तुम्ही कर्म करीत असाल तर मग नाही चालणार. त्या शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या चरित्रामध्ये सुद्धा छोटीशी कथा अशीच आलेली आहे. एक बाई नाथ महाराजांच्याकडे त्याच्या मुलाला घेऊन आली आणि सांगितलं म्हणे महाराज थोडं समजून सांगा याला, काय झालं, काय करतोय. तिनं सांगितलं हा गुळ फारच खातोय, सारखा गुळ मागतो, गुळ मागतो. किती खावा गुळ, पोटात जंत होतील, काही त्रास होईल, त्याला पोट बिघडेल, भीती वाटते महाराज, सारखा गुळच मागतोय हा. काहीतरी समजून सांगा जरा त्याला, तुमचं ऐकेल, आमचं तर ऐकत नाही. मग नाथ महाराजांनी त्याला समजावून सांगितलं म्हणे बाळ जास्त गुळ खाऊ नये, कधीतरी थोडासा गुळ खा जा बाबा, जास्त खाऊ नको. जा म्हटले, सांगितलंय नाही खायचं आजपासून. घेऊन गेले. घरी गेल्याबरोबर त्यानं गुळ मागितला, आई गुळ दे. परत घेऊन आले. महाराज घरी गेल्याबरोबर गुळ मागायला लागले, तुमचे ऐकत नाही, काय करा. मग नाथ महाराज विवेकशील होते, विचारशील होते. ध्यानात आलं मी स्वतः गुळ खातोय, हे लेकरू कसं ऐकेल. मग नाथ महाराज म्हणले बाई एक काम करा, एका महिन्याने या म्हटले. आता एका महिन्याच्या नंतर. आणि महिनाभर नाथ महाराजांनी स्वतः गुळ खाल्ला नाही. आणि मग सांगितलं त्या मुलाला की बघ मी स्वतः गुळ सोडलाय, मी गुळ खात नाही, तू पण गुळ खाऊ नकोस. आणि मग त्यानं ऐकलं, त्यानं गुळ सोडला. तसं स्वतः करून जेव्हा आपण दाखवतो, लोकांना सांगतो, अनुभूतीतून सांगतो, तेव्हा खऱ्या अर्थानं समाज आपलं ऐकत असतो.
मग एवढी कीर्तनं होतात, आज सप्ते होतात गावोगावी, वस्तीवर, खेड्यात, कुठेही कीर्तनं सप्ते असे सुरू आहेत, तरी सुद्धा समाज सुधारताना दिसत नाही, उलट बिघडताना दिसायला लागला जास्त. त्याचं कारण काय? तर सांगणारा अनुभूतीतून सांगतच नाही ना, सांगणाऱ्यालाच त्याचा अनुभव नाही आणि सांगायला लागला. स्वतः त्याचं आचरण तो करत नाही आणि त्या मार्गावरही नाही, त्याला ते आचरण स्वतः करावं वाटतही नाही, फक्त सांगायचं, लोकांना सांगायचं आणि स्वतः तसं आचरण करायचं नाही. हे लोकांना दिसतं. मग लोक कसं ऐकतील? त्याचं ऐकत नसतात. मी नेहमी सांगत असतो, स्वामी विवेकानंदांनी 2 शब्द उच्चारले होते शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये, माय ब्रदर्स अँड सिस्टर्स, माझ्या बंधू भगिनींनो. आणि मला वाटते तेव्हापासून जेवढी भाषणं होत आहेत त्या प्रत्येक भाषणामध्ये व्याख्याता म्हणतो माझ्या बंधू आणि भगिनींनो. मग विवेकानंदाच्या मुखातही तेच 2 शब्द होते, माझ्या बंधू भगिनींनो. आणि त्यानंतर कित्येकही व्याख्यात्यांनी आपल्या व्याख्यानामध्ये सुरुवातीला हा शब्द वापरला, माझ्या बंधू भगिनींनो. आपणही नेहमी हे बोलत राहतो, पण स्वामी विवेकानंद जेव्हा बोलले तेव्हा त्यांच्या त्या शब्दाला ऐकून असं म्हणतात 5 मिनिट टाळ्यांचा कडकडाट होता. आणि आम्ही रोज बोलतोय, सांगतोय माझ्या बंधू भगिनींनो, व्याख्यानं करत फिरतोय, लोकांना सांगत राहतोय, तरी सुद्धा आमच्या भाषणामध्ये टाळ्या पडत नाहीत. का? त्याचं कारण हे आहे की स्वामी विवेकानंदांनी बोललेले शब्द त्यांच्या हृदयापर्यंत गेले आणि आम्ही बोललेले ते शब्द समाजाच्या हृदयापर्यंत जात नाहीत. मग त्यांचे शब्द हृदयापर्यंत समाजाच्या गेले आणि आमचे शब्द का जात नाहीत? तर उत्तर पुन्हा हेच आहे की स्वामी विवेकानंदांनी बोललेले शब्द त्यांच्या हृदयातून आलेले होते, म्हणून समोरच्या लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचले. आम्ही बोललेले शब्द आमच्या मुखातून निघालेले असतात, हृदयातून निघालेले नसतात, म्हणून ते समाजाच्या हृदयापर्यंत पोहोचत नाहीत. आणि म्हणून समाजाच्या ते बदलाला, परिणामाला कारण ठरत नाहीत. म्हणून अनुभूतीतून जेव्हा आपण बोलतो तेव्हा समाज ऐकतो. आज ज्ञानोबरायांचं आपण अभंग ऐकला, खरं वाटतं. तुकोबरायाचं ऐकलं, खरं वाटतं. बाकीच्यांचं बोलणं खरं वाटत नाही. का? माऊलीवर, तुकोबरायावर विश्वास आहे आपला. का? कारण त्यांच्या अनुभूतीतून आलेले ते शब्द आहेत. म्हणून रोज आम्ही पेपर वाचतो, बाकीचे अभंग, कविता वगैरे वाचतो, शाळेतली पुस्तकं वाचतो आणि ज्ञानेश्वरी आपण वाचतो, गाथा वाचतो. काही फरक आहे की नाही? ज्ञानेश्वरी वाचताना, गाथा वाचताना आपल्या अंतःकरणामध्ये जो प्रेम भाव निर्माण होतो, जो आनंद निर्माण होतो, तो आनंद पेपर वाचताना निर्माण होत नाही. बाकीची पुस्तकं वाचताना तशी निष्ठा, तो आनंद, तो भाव निर्माण होत नाही. त्याचं कारणच आहे की या संतांच्या मुखातून आलेले हे शब्द अनुभूतीच्या रसाने ओथंबलेले आहेत, म्हणून ते समाजाच्या कानातून हृदयापर्यंत जातात. ते अजूनही आनंद देतात. ते कधी शिळेच होत नाहीत, नित्य नूतन राहतात. अनुभूतीतून आलं पाहिजे असा याचा अर्थ आहे. मात्र हे सगळं शास्त्राचं संरक्षण कधी करायचं असतं? आपण सर्व कर्मकांड, उपासनाकांड, सगळे विधी निषेध हे परिपालन कधी करायचे भक्ताने? तर भक्तासाठी आज्ञा देतायत नारद महर्षी, निश्चय दार्ढ्यात ऊर्ध्वम, ज्याचा निश्चय दृढ झालाय भक्तीचा त्याने हे रक्षण करावं. ज्याचं निश्चय अजून दृढ झाला नाही त्याने मात्र हे कर्म, योग वगैरे यांचं अनुष्ठान करीत बसत शास्त्राचं रक्षण करण्याचा प्रयत्न करायचा नाही. नाही, मी कीर्तनच केलं पाहिजे, पाठ सांगितला पाहिजे, प्रवचन केलं पाहिजे, लोकांना हे सांगावं लागेल, शास्त्राचं संरक्षण कसं होईल मग? अन्यथा जणू काही सगळं कर्तव्य घेऊनच आपण जन्माला आलोय, संत होऊनच जन्माला आलोय. जणू काय ह्याचं ते काय म्हणतात, ते जगाला मुक्त करण्याचा ठेकाच घेतलाय आपण आणि स्वतः मात्र बद्ध राहायचं. असं नाही. पण महापुरुषांचं हे कथन आहे की स्वतः मुक्त व्हा, स्वतः दृढ निश्चय तुमचा होऊ द्या आणि मग जगाचं बघा, मग लोकांना सांगायचं बघा, मग शास्त्राचं संरक्षण तुम्ही करू शकता. तुम्ही स्वतःच जर मुक्त झाले नाही, ते शास्त्र आचरणात आणलं नाही, तर त्या शास्त्राचं रक्षण तुम्ही इतरांना सांगून काय करणार आहेत?
म्हणून निश्चय दार्ढ्यात ऊर्ध्वम शास्त्र रक्षणम असा याचा अर्थ आहे. अगोदर नाही, अगोदर मग लोकांना सांगत बसण्याची फारशी गरज नाही. कर्मयोगाचं वगैरे पूर्ण शास्त्रात सांगितलेले विधी निषेध यांचं अनुष्ठान करून शास्त्राचं पालन करण्याची गरज नाही. त्यानं आपल्या भक्ती मार्गावरच राहावं. आणि तसं न करता नाही शास्त्रात सांगितलंय अहरहम संध्याम उपासित मला ते करावं लागेल, नाही शास्त्रात अमुक अमुक सांगितलंय ते मला करावं लागेल, असं जर तो म्हणत असेल आणि ते सगळी कर्म आचरणात आणून विधी निषेध पालन करत असेल तर तो भक्ती मार्गावरून च्युत होतो. त्याला परमात्म्यावर प्रेम राहत नाही. ते प्रेम कमी व्हायला लागतं, भक्ती कमी होते, नामस्मरण कमी होतं, चिंतन कमी होतं. मग कर्मठ बनतो, क्रियाशील बनतो, भावशीळ बनत नाही. तुकोबाराय म्हणतात धन्य भावशीळ ज्यांचे हृदय निर्मळ. भक्तीमध्ये साध्य आहे भावशीळ बनणं, अंतःकरणामध्ये परम प्रेम निर्माण होणं हे साध्य आहे. मग ते न होता काय होतं, आपण कर्मठ बनतो, कर्मशीळ बनतो. म्हणून भक्ती मार्गस्थ जो साधक आहे त्याच्यासाठी हा उपदेश आहे की तुम्ही तुमचा मार्ग सोडू नका, तुम्ही भक्ती मार्गावरच राहा. आणि इतर मार्गावर जर गेले, मग कर्माचं पालन करत बसले तर काय होईल, अन्यथा पातित्य शंकया, नाहीतर मग तुम्हाला पतित होण्याची शंका आहे, ते भय तुम्हाला प्राप्त होईल असा अर्थ आहे. याचं कारण असं आहे बघा, श्रीमद भागवतामध्ये एकादश स्कंधामध्ये श्लोक आलेला आहे 20व्या अध्यायामध्ये, तावत कर्माणि कुर्वीत न निर्विद्येत यावता मत्कथा श्रवणादौ वा श्रद्धा यावन्न जायते. कर्म कुठपर्यंत करायचे असतात, त्या कर्माची मर्यादा सांगितली या ठिकाणी. कुठपर्यंत कर्म करा, न निर्विद्येत यावता तावत कर्माणि कुर्वीत, तोपर्यंतच कर्म करा जोपर्यंत तुम्हाला अंतःकरणामध्ये वैराग्य निर्माण होत नाही. अरे किती कर्म करायचे, हे किती दिवस यज्ञ करायचे, याग करायचे, तप करायचं, स्नान संध्या वगैरे हे सगळे कर्म किती दिवस शास्त्राची मर्यादा पालन करायचे. कधीतरी या वेदाला निर्माण करणारा परमेश्वर तो मला कधी भेटेल असं वाटलं पाहिजे, ही जिज्ञासा झाली पाहिजे. आणि मग ह्या कर्मावर लोकांवर शास्त्रावर सुद्धा वैराग्य निर्माण झालं पाहिजे. न निर्विद्येत यावता, जोपर्यंत तुम्हाला वैराग्य निर्माण होत नाही तोपर्यंतच कर्म करायचे असतात. किंवा दुसरी मर्यादा सांगितली, मत कथा श्रवणादौ श्रद्धा यावन्न जायते, जोपर्यंत परमात्म्याच्या कथेमध्ये श्रवणामध्ये तुम्हाला श्रद्धा निर्माण होत नाही, अर्थात प्रेम निर्माण होत नाही, तोपर्यंत कर्म करा. एकदा तुम्हाला भगवंताची कथा आवडायला लागली, कीर्तन आवडायला लागलं, नामस्मरणच करत बसावं असं वाटायला लागलं, भगवंतावर प्रेम वाढायला लागलं, भगवंताच्या गुणाचं नामाचं सतत चिंतन करावं असंच वाटायला लागलं की मग शास्त्र सांगतं आता मग खरंच आहे तुमचं, आता कर्म करायची गरज नाही, आता कर्म करू नका. म्हणून ही कर्माची मर्यादा, एकतर तुमच्या अंतःकरणामध्ये परमात्म्यावर प्रेम निर्माण झालं पाहिजे, नामस्मरण चिंतन भक्ती यांच्यावर, तोपर्यंत कर्म करा. किंवा वैराग्य निर्माण झालं पाहिजे कर्म करून, तोपर्यंत कर्म करा, नंतर कर्म करण्याची गरज नसते. म्हणून भक्ती दृढ जर झाली नसेल तर शास्त्राची मर्यादा परिपालन करण्याची गरज नाही, हे कर्म करण्याची गरज नाही. आपला भक्ती मार्गच आपण वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, भक्ती वाढवण्याचा प्रयत्न केला पाहिजे, उत्तरोत्तर प्रेम वाढत कसं वाढेल याचा प्रयत्न केला पाहिजे. एकदा भगवंताच्या श्रवणामध्ये श्रद्धा झाली, कथेमध्ये रस वाटायला लागला, नियम पालन शास्त्राचे करण्याची गरज त्याला राहत नाही. त्यानं भगवंताची कथा सोडायची नाही, चिंतन सोडायचं नाही, स्नान आपलं संध्या वंदन हे करत बसूनही त्यानं कालात्यय करायची गरज नाही. श्रद्धया सत्यम आप्यते, श्रद्धेच्या द्वारा त्याला सत्याची प्राप्ती होत असते असं म्हटलंय. वृंदावनामध्ये एक भक्त होते, संध्याकाळी एका वृक्षाच्या खाली बसलेले आहेत. कोणीतरी त्यांना विचारले, संध्याकाळ आहे महाराज, संध्या वंदनाचा हा समय है और आप संध्या भी नहीं कर रहे, पड़े रहे इस वृक्ष के नीचे, नेत्र को निमीलन करके चिंतन कर रहे हैं, आप स्नान संध्या वगैरह क्यों नहीं करते?
त्या महात्म्यानं एक श्लोकच सांगितला, संध्या वंदन भद्रमस्तु भवते, भो स्नान तुभ्यं नमः, भो देवाः पितरश्च तर्पण विधौ नाहं क्षमः क्षम्यताम्, यत्र क्वापि निषिद्य यादव कुलोत्तमस्य कंसद्विषः, स्मारं स्मारं अघं हरामि तदलं मन्ये किमन्येन मे. याचा अर्थ आहे, हे संध्यावंदन, संबोधन करतोय तर कुणाला? संध्येला. हे संध्यावंदन, भद्रमस्तु भवते, तुझं कल्याण असो. भो स्नान तुभ्यं नमः, हे स्नाना, तुला माझा नमस्कार असो. भो देवाः पितरश्च, हे देवांनो, हे पितरांनो. तर्पण विधौ न अहम क्षमः, तुम्हाला तर्पण करण्यामध्ये मी समर्थ नाहीये. क्षम्यताम, मला क्षमा करा. त्याचं कारण तो असं सांगतो, यत्र क्वापि निषद्य, जिथं कुठंतरी बसून, यादव कुलोत्तमस्य कंसद्विषः, कंस ज्याचा द्वेष करतो अशा त्या यादव कुलोत्तम परमात्मा श्रीकृष्णाचं स्मरण करून चिंतन करून नामस्मरण करून, हरामी अघम, माझं सगळं पाप निवृत्त होत आहे. तद अलम मन्ये, एवढंच मला पुरेसं आहे. किम अन्येन मे, दुसरी साधनं करायची मला काय गरज आहे? अन्य साधनं मला करावी वाटत नाहीत. सर्व साधनांचे सार भवसिंधू उतरी पार, तिथलं हे चिंतन आहे. बाकी भक्ती साधना नामसाधना सोडून बाकीचे हे स्नान संध्या वंदन अग्निहोत्रादी कर्म हे सगळं करत बसण्याची मला गरज नाही वाटत, असं तो भक्त म्हणतो. याला म्हणायचं दृढ निश्चय भक्तीचा. भक्ती मार्गावर आरूढ झाला की त्याला बाकी साधनं करण्याची गरज राहत नाही, आणि करत बसला तर पातित्य शंकया, तो भक्ती मार्गावरून च्युत होतो, मग त्याचं परमकल्याण होत नसतं. म्हणून भक्ती साधना करणाऱ्याला वेदाची शास्त्राची लोकांची मर्यादा पालन करण्याची गरज राहत नाही. महाराज नाही राहत. एका महात्म्याला विचारलं, एक जनाने साधूला विचारलं. काय विचारलं? भगवान के मिलने पर क्या होता है? प्रश्न असा विचारला. आप इतना चिंतन भजन करते हैं, भक्ति कर रहे हैं, भगवान से प्रेम कर रहे हैं, समझो अगर आपको परमात्मा मिल गया, कृष्ण की प्राप्ति हो गए, तो कृष्ण की प्राप्ति हो जाने के बाद क्या होता है? असा प्रश्न विचारला. त्या महात्माजींनी उत्तर दिलंय, जब तक भगवान मिले नहीं तब तक यह पूछो कि वे कैसे मिलेंगे. जब तक वे परमात्मा मिले नहीं तब तक पूछो कि वे कैसे मिलेंगे. मिलने पर वे परमात्मा हमारा क्या करते हैं, क्या करेंगे, ये क्यों पूछते हो? अरे वे जो चाहेंगे वो करेंगे. मिलने के पश्चात का प्रश्न नहीं बनता. जब मिलेंगे तो वो सोचेंगे इस भक्त का क्या करना है. छोटा बच्चा होता है, माँ की गोद में जाता है, अब उसकी चिंता माँ को होती है, इसका क्या करना है, इसे बड़ा कैसा करना है, कहाँ रखना है, इसे क्या खिलाना है, ये सब चिंता कौन करती है? उसकी माता करती है. हमें क्या उसकी चिंता? वो मिले नहीं तब तक प्रश्न बनता है वे कैसे मिलेंगे. मिल जाने के बाद का प्रश्न नहीं उठता. फिर तो वो जो करना चाहेंगे वो करेंगे. आता तुझं कळेल ते करी, तारीशी तरी तारी मारी, जवळी अथवा दुरी धरी, घाली संसारी अथवा नको. भक्त त्या परमात्म्याला काही, परमात्मा भेटला हे साध्य आहे ना. भेटल्यावर पुन्हा काय, अजून काय मिळवायचंय? देव भेटला ना आता, देव भेटणं हेच साध्य आहे. तो का म्हणे, जन्म आल्याचे सार्थक काय, विठ्ठलची एक देखिलिया, परमात्म्याचं दर्शन होणं, देव भेटणं. आता देव भेटला, आपलं सार्थक झालं, आपलं कल्याण झालं. आता त्यानंतरचं काय मागायला शिल्लकच काय राहिलंय? साध्यच पूर्ण झालं ना. म्हणून ज्याला देव भेटला आणि देव भेटल्याच्या नंतर जर तो देवाला काही मागत असेल तर याचा अर्थ असा की त्याला जन्माचं सार्थकत्व कशात आहे हेच कळलं नाही अजून. अरे देव भेटण्यातच जन्माचं सार्थक आहे.
आपलं साध्य पूर्ण झालं, पुन्हा मागायची गरज नसते काय. जसं ज्ञानीपुरुषाला समाधीवत्स कर्माने करोतु मा करोतु वा. ज्ञानीपुरुषानं कोणती कर्म केले काय न केले काय काही चिंता नसते. तसं भक्तालाच्याही अंतःकरणामध्ये जेव्हा हे परमप्रेम निर्माण होतं, भगवत साक्षात्कार होतो, परमात्मा प्राप्ती होते, तेव्हा त्याला काही कर्म केलेच पाहिजे. अशा प्रकारचं कर्तव्य शिल्लक राहत नाही. परमात्मा भेटले की तो भक्त भगवंताला कसा बोलतो. एका भक्तानं परमात्म्याला केलेली ही प्रार्थना आहे. काय म्हणतो तो भक्त आपल्या भगवंताला. परमात्मा प्राप्ती त्याला झाली, देव भेटले साक्षात. देव म्हटले माग काहीतरी, आणि त्या भक्तानं मग काय मागितलंय ऐका. देवी वा भुवी वा ममास्तु वासु नरकी वा नरकांतक प्रकामम अवधीरित शारदारविंद चरणौ ते मरणेपि चिंतयामी. नरकासुराचा नाश करणारे नरकांतक हे प्रभू, जशी आपली इच्छा आहे तसं मला तुम्ही ठेवा. ज्या ठिकाणी मला ठेवायचंय तिथं ठेवा. स्वर्गात पाठवायचंय स्वर्गात पाठवा. भले तुमची इच्छा झाली नरकात पाठवायचंय नरकात पाठवा. तुम्हाला इच्छा झाली पृथ्वीवर परत पाठवायचंय पृथ्वीवर पुन्हा मला पाठवा. काही अडचण नाही. माझा काही आग्रह नाही देवा. माझा आग्रह एवढाच आहे, माझा हट्ट एवढाच आहे, माझं मागणं एवढंच आहे. शरद काळामध्ये त्या कमळाला सुद्धा, कमळाच्या शोभेला सौंदर्याला लज्जित करणारे आपले चरणारविंद आहेत. शरद काळामध्ये प्रफुल्लित झालेल्या त्या कमळाच्या सौंदर्याला लाजवणारे आपले चरण कमळ आहेत. आणि अशा आपल्या चरण कमलाचं चिंतन मला सारखं घडू द्या. तुझा विसर न व्हावा हेची दान देगा. एवढंच मला दे, दुसरं मला काही नको. कोणत्या जन्माला घालायचंय घाल. कुत्रा कर, मांजर कर, कुठंही ठेव, कोणत्याही योनीला घाल, काही कर, फक्त एवढंच कर. त्या योनीत त्या जन्मात तिथं सतत तुझं मला चिंतन घडावं, बस. मला दुसरं काही मागायचं नाही, एवढं मला दे. याचा अर्थ काय की भक्त भगवंत भेटण्यासाठी प्रयत्न करतो, भक्ती करतो. त्याला बाकी मर्यादा कोणतं काय त्याला काही घेणं देणं नाही. असा दृढ निश्चय ज्याचा भक्तीचा झालेला असतो, एवढा निश्चय, त्याला स्वर्ग नरकाची किंमत वाटत नाही. सरगु नरकु अपरगु समाना जहाँ तहाँ देख धरे धनु बाना. स्वर्ग नरक अपवर्ग म्हणजे मोक्ष हे सगळं समान आहे म्हटले आम्हाला. काही याच्याशी आम्हाला कर्तव्य नाही. कारण जहाँ तहाँ देख, जिकडे तिकडे आम्ही जेव्हा पाहतो, धरे धनु बाना, हातामध्ये धनुष्यबाण घेतलेला परमात्मा श्रीराम आम्हाला दिसतात. त्याचं चिंतन घडावं एवढीच अपेक्षा आहे. आणि त्याचं चिंतन करता करता आमच्याकडून जर काही कर्म सुटले शास्त्राचे आणि त्यामुळं जर आम्हाला नरकात जायची वेळ येत असेल तर येऊ द्या, पण चिंतन नाही सुटलं पाहिजे. अर्थात त्या भक्ताला वेद मर्यादा, शास्त्र मर्यादा, लोक मर्यादा काही घेणं देणं नसतं. एकच फक्त चिंतन करावे. चिंतन तेची बरे न भेटून. देवही नाही भेटला तरी चालेल, पण चिंतन करत राहावं. ही ज्याची अपेक्षा असते तो खरा महात्मा आहे, तो खरा भक्त आहे. मग त्याला शास्त्र मर्यादेच्या पालनाची गरज नसते. कारण काय आहे की भक्तीचे दोन मार्ग आहेत. एक वैधी भक्ती आणि दुसरी आहे अनुरागा भक्ती किंवा रागानुगा भक्ती म्हणतात त्याला. वैधी भक्तीमध्ये काय आहे, शास्त्राचं मर्यादेचं पालन असतं, विधीपूर्वक भक्ती केली जाते. मग तेवढेच दिवे लावा, षोडशोपचार भगवंताला करा, वात तेवढीच ठेवा, उदबत्ती अशीच लावा, आरती अशीच फिरवा, असं स्नान घाला. सगळे शास्त्रातले ते मंत्र म्हणायचे आणि इकडं ती पूजा करायची. याला म्हणायचं वैधी भक्ती. नित्य नेम आहे, रोज मी 11 माळा जपणार. मग 11 माळा झाल्याच पाहिजे, बरोबर मोजायच्या. 1 माळ झाली, 2 माळ झाली, 3 झाल्या, 11 झाल्या, नियम पूर्ण झाला. असं नियमपूर्वक केल्या जाणारी भक्ती म्हणजे वैधी भक्ती. आणि ज्या भक्तीमध्ये काही नियम नसतो, काळवेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पाही उद्धरती, निजल्याने गाता उभा नारायण.
हरी बोला देता हरी बोला घेता उठता बैसता हरी बोला, काही काळ वेळ नियम मर्यादा विधी निषेध परिपालन नाही, सतत नामस्मरण. किती केलं नामजप त्याची गणना पण नाही, मोजितही बसत नाही. याला म्हटलं जातं रागानुगा भक्ती, प्रेमयुक्त भक्ती. अशी भक्ती ही प्रेमा भक्ती आहे. अशा प्रेमामध्ये विभोर होऊन राहणारा जो भक्त असतो त्याला नियमाचं पालन करण्याची गरज वाटत नाही, करावे वाटतही नाहीत. आपण मोजीत बसतो, किती माळा झाल्या, किती जप झाला, 10,000 झाला, 11,000 झाला, आपण मोजीत बसतो. ठीक आहे, सुरुवातीला मोजावं, पण विशिष्ट कालामध्ये मोजीत बसावं नाही वाटलं पाहिजे. मोजण्याची गरज नाही वाटली, कारण त्याच्यावर प्रेम असलं पाहिजे ना. ज्याचं नामस्मरण करतो त्याचं प्रेम. मग प्रेमी व्यक्तीचं किती वेळा नाव घेतल्यावर समाधान व्हावं आपलं? कितीही वेळा नाव घेतलं आपल्या प्रेमी व्यक्तीचं तरी समाधान होत. मग देवावर जर खरं प्रेम असेल तर देवाचं नामस्मरण कितीही वेळा जरी आपण केलं समाधान वाटू नये, सारखं करतच राहावं वाटतं. त्याला खरं प्रेम म्हणतात. एक महात्मा होते, त्यांनी असं एक दृश्य पाहिलं. ते काय करायचे, नित्य नेमानं वैधी भक्ती करायचे. रोजच्या माळा जपायचे. आज एवढ्या माळा झाल्या, तेवढ्या माळा झाल्या, इतक्या राहिल्या, तितक्या राहिल्या, सतत नामस्मरण. आज एवढं झालं, तेवढं झालं, मोजीत बसायचे. असे ते भक्त होते. आणि त्या गल्लीमध्ये एक मुलगी, दूधवाल्याची मुलगी होते. तर ती मुलगी दूध घेऊन यायची, प्रत्येक घरी द्यायची. मग ती काय करायची, प्रत्येक घरी ती मोजून द्यायची. अर्धा लिटर, 1 लिटर, जेवढं काही ठरलंय तेवढं ती दूध त्या घरी द्यायचे. आणि एक घर असं होतं की त्या घरामध्ये एक मुलगा होता आणि त्या मुलावर त्या मुलीचं प्रेम होतं. मग त्या घरासमोर ती मुलगी गेली आणि तो मुलगा पातेलं घेऊन बाहेर यायचा दूध आणण्यासाठी. मग ही काय करायची, त्याच्याकडं बघायचे, त्या मुलाकडं, आणि इकडं किती दूध देते हे तिलाही कळायचं नाही. 1, 2, 3 हे त्या महात्म्यानं बघितलं. ह्या घरी तर रोज फक्त अर्धा लिटरच दूध मागतात, 1 लिटरच मागतात. पण ही मुलगी त्या मुलाकडं पाहता 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 किती दूध देते मोजत नाही. ते माप कधी अर्ध पडतंय, कधी पूर्ण भरून पडतंय, तिला भानच नाही. त्या महात्म्याच्या ध्यानात आलं, त्याला कळालं की या मुलीचं या मुलावर प्रेम आहे आणि म्हणून त्या प्रेमामध्ये गिनती नाही. प्रेम में गिनती नहीं होती, हा सिद्धांत कळाला त्याला. अरे सामान्य एखाद्या पुरुषावर एखाद्या सामान्य मुलीचं प्रेम आहे, व्यावहारिक प्रेम आहे, तुच्छ प्रेम आहे, विकारी प्रेम आहे, तर त्या प्रेमामध्ये जर मोजमाप नसेल तर मी भक्त आहे आणि देवावर प्रेम करतोय आणि त्या देवाचं नाव घेतोय, मग मी काय माळा जपत बसलोय, याचं मोजमाप काय मी करत बसू. मग त्या दिवशीपासून त्यानं मोजमाप सोडलं, मोजायचं सोडून दिलं. दिवसभर सारखं नामस्मरण करत बसायचा. याला म्हणायचं रागानुगा भक्ती, प्रेमा भक्ती. अशी प्रेमा भक्ती जर आपल्याकडून घडत असेल तर त्या प्रेमा भक्ती करणाऱ्या भक्ताला लोकमर्यादा, शास्त्र मर्यादा, वेदाच्या आज्ञेची मर्यादा पालन करण्याची आवश्यकता नसते, असा याचा अर्थ आहे. म्हणून नारदांनी या ठिकाणी किंचित उपेक्षापूर्वक भवतु हा शब्द वापरलाय. त्याच्याकडून निश्चय दृढ झाल्याच्या नंतर शास्त्र वेद मर्यादेचं पालन होत असेल ठीकच आहे, होऊ द्या, काही अडचण नाही. पण होत नसेल तरीही काही अडचण नाही. त्या भक्ताला वेदाची मर्यादा पाळण्याची गरज नाही. सावध त्यांना केलंय की ज्यांना अजून भक्ती दृढ झाली नाही, अपूर्ण भक्ती आहे, नवीन नवीन भक्तीच्या नामस्मरणाच्या मार्गाला लागलेले आहेत, नामधारक आहे, भक्त आहे, तर अशा भक्तासाठी उपदेश केलाय, तुम्ही भक्तीच करीत राहा. वेदातील सगळी कर्म पालन करून वेद मर्यादा पालन करण्याची गरज तुम्हालाही नाही त्याची गरज. आणि तुम्ही जर वेदाची मर्यादा पालन करत बसले, कर्माचं विधिनिष्ठाचं पालन करत बसले, तर काय होईल, पातित्य शंकया, अन्यथा तुम्हाला भक्ती मार्गातून च्युत होण्याची शक्यता आहे, ते भय तुम्हाला प्राप्त होईल. म्हणून साधकांना उपदेश केलाय, तुम्ही वेदशास्त्राची मर्यादा पालन करू नका. जर तुम्ही भक्त असाल, साधक असाल, नवीन साधक असाल तर तुमची भक्ती दृढ झाली
की नंतर मग शास्त्रवेदाचं पालन तुम्ही केलं तरी काही अडचण नाही. मग तुम्ही आचार्य व्हाल, भक्तीचे महापुरुष व्हाल, संत व्हाल, देवाचे लाडके भक्त व्हाल आणि मग तुमच्याकडं बघून समाज चालतोय म्हणून मग तुम्ही शास्त्राचं पालन केलं तरी काही अडचण नसते. पुढच्या सूत्रामध्ये असं म्हटलंय, लोकोपी तावदेव किंतु भोजनादी व्यापारस्तु आ शरीर धारणावधी. काय आहे की ज्याप्रमाणे शास्त्राच्या मर्यादेचं पालन हे दृढ निश्चय भक्तीचा झाल्याच्या नंतरच झालं पाहिजे, त्याप्रमाणे लोकः अपि तावदेव, लोकमर्यादेचं पालन सुद्धा आपण दृढ भक्तीचा निश्चय झाल्याच्या नंतरच केलं पाहिजे. अगोदर लोकाची मर्यादा ही असू नये. आता याचं फार गोड चिंतन आहे. अनेक गोपींची उदाहरणं आहेत. अर्जुनाचं द्रौपदीचं एक उदाहरण सांगणार आहे की लोकमर्यादाचं पालनही भक्त करत नसतो. थोडंसं चिंतनाचं गोड भक्तिमय भावमय असल्यामुळे आणि आज वेळ नसल्यामुळे आपण याचं चिंतन उद्याच्या पाठामध्ये करूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.